आमदार साहेब अजूनही सिंगलच? हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चहाच्या टपरीपासून ते विधानसभेच्या गॅलरीपर्यंत चर्चेला जातोय. अहो, ज्या माणसाने आपल्या डरकाळीनं मोठमोठ्या प्रस्थापितांना घाम फोडला, जो माणूस कडक इस्त्रीचा शर्ट आणि रॉयल रुबाबात हेलिकॉप्टर मधून एंट्री घेतो, तो माणूस लग्नाच्या बोहल्यावर चढायला नक्की घाबरतोय की वेळ मारून नेतोय? सोशल मीडियावर तर चर्चांना उधाण आलंय. कोणी म्हणतंय पडळकरांनी भीष्म प्रतिज्ञा केली आहे, तर कोणी म्हणतंय आमदारकीच्या नादात लग्नाची फाईलच कुठेतरी गहाळ झाली आहे. लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. नवरी मुलगी बघणं सुरू आहे का? साताऱ्याची येणार की सांगलीची? की मग साहेबांनी राजकारणाशीच लग्न लावलंय? पडळकरांच्या गाण्यांना मिलियन्स मध्ये व्ह्यू मिळतात, पण त्यांच्या लग्नाच्या गाठीचं काय? अखेर या सगळ्या प्रश्नांच्या वावटळीत स्वतः गोपीचंद पडळकर मैदानात उतरलेत. त्यांनी एका मुलाखतीत असा काही गुगली टाकलाय की ज्यामुळं चाहत्यांची उत्सुकता आता 7व्या आसमानावर पोहोचली. त्यांनी लग्नाबद्दल केलेला खुलासा हा एखाद्या सस्पेन्स चित्रपटाच्या टीजर सारखा आहे. चला तर मग पडळकरांच्या या सिंगल असण्यामागचं खरं गुपित आणि त्यांचा मजेशीर अंदाज नेमका काय आहे ते जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशा काही मोजक्या व्यक्ती आहेत ज्यांच्या एका वक्तव्यानं संपूर्ण राजकीय वातावरण तापतं. त्यातलं एक अग्रगण्य नाव म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर. कधी आपल्या आक्रमक भाषणामुळं, कधी प्रस्थापितांवरील बोचऱ्या टीकेमुळं, तर कधी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पुकारलेल्या एल्गारामुळं पडळकर सतत चर्चेत असतात. मात्र या सगळ्या राजकीय गदारोळात पडळकरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, विशेषतः त्यांच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर नेहमीच चर्चांचा पूर येतो. पडळकरांनी अजून लग्न का केलं नाही? हा प्रश्न त्यांच्या समर्थकांपासून विरोधकांपर्यंत सर्वांनाच सतावत असतो. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी स्वतःच या रहस्याचा उलगडा केला असून त्यांच्या लग्नाबाबतच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलंय. पडळकरांच्या आयुष्याचा प्रवास हा एखाद्या चित्रपट कथेसारखा आहे. सांगलीतील आटपाडी सारख्या ग्रामीण भागातून आलेला एक सामान्य मेंढपाळाचा मुलगा ते विधानसभेचा आमदार, हा प्रवास थक्क करणार आहे. राजकीय मैदानात उतरल्यापासून त्यांनी कधीही मागं वळून पाहिलं नाही. मात्र वयाची 50शी गाठत असतानाही पडळकर अजून मोकळेच कसे? त्यांनी लग्नाचा विचार का केला नाही? या प्रश्नावर अनेक वावड्या उठवल्या गेल्या. कोणी म्हणालं आमदार झाल्यावरच लग्न करणार अशी त्यांनी शपथ घेतली, तर कोणी म्हणालं समाजसेवेसाठी त्यांनी संसाराचा त्याग केलाय. पण पडळकरांनी या सर्व अफवांना पूर्णविराम दिलाय. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की लग्न न करण्यामागे त्यांचा कोणताही राजकीय अजेंडा किंवा भीष्म प्रतिज्ञा नाही. अनेक नेत्यांच्या बाबतीत असं ऐकायला मिळतं की अमुक ध्येय साध्य झाल्याशिवाय मी विवाह बंधनात अडकणार नाही. पण पडळकरांच्या बाबतीत असं काहीही नाही. त्यांनी स्वच्छ शब्दात सांगितलंय की लग्न करायचं नाही असं मी कधीच ठरवलं नाही, तशी कोणती शपथही घेतली नाही. विशेष म्हणजे सध्या त्यांच्यासाठी नवरी मुलीचा शोधही सुरू आहे, हे त्यांनी मिश्किलपणे स्पष्ट केलं. त्यांच्या या उत्तरानं त्यांच्या चाहत्यांमध्ये अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण जर शपथ नाही आणि शोधही नाही, तर नेमकं घोडं अडलंय कुठं? हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरतोय. पडळकरांच्या लग्नाबद्दलची एक मोठी अफवा म्हणजे त्यांचं आमदार होणं. 2020 मध्ये जेव्हा ते विधान परिषदेचे आमदार झाले, तेव्हा अनेकांना वाटलं होतं की आता तरी पडळकर बोहल्यावर चढतील. पण आज 6 वर्षानंतरही परिस्थिती जैसे थे आहे. यावर भाष्य करताना त्यांनी सांगितलं की आमदारकी आणि लग्नाचा दूरपर्यंत काहीही संबंध नाही. राजकारणात व्यस्त असल्यामुळं कदाचित वेळ मिळाला नसेल, पण लग्नाबाबत त्यांनी मनाचे दरवाजे बंद केलेले नाहीत, हेच त्यांच्या बोलण्यातून ध्वनीत होतं. केवळ लग्नच नाही, तर पडळकरांच्या लाईफस्टाईल बद्दलही अनेकांना नेहमीच कुतूहल वाटत असतं. 2014-15च्या काळात जेव्हा ते सत्तेतही नव्हते, तेव्हा ते चक्क हेलिकॉप्टरमधून प्रचार करायचे. एका मेंढपाळाच्या मुलाचा हा रुबाब पाहून संपूर्ण महाराष्ट्र अवाक झाला होता. यामागची गोष्ट सांगताना पडळकरांनी एक आठवण शेअर केली. दिवंगत नेते R.R. पाटील यांचं हेलिकॉप्टर जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या गावात आलं, तेव्हा ते पाहून भारावलेल्या पडळकरांनी मनोमन ठरवलं होतं की आपणही अशाच पद्धतीनं फिरणार. जिद्दीच्या जोरावर त्यांनी ते स्वतः करूनही दाखवलं. जरी त्यासाठी त्यांना वर्षभर त्या हेलिकॉप्टरचे पैसे फेडावे लागले तरी देखील. ही जिद्द आणि तो स्वॅग आजही त्यांच्यात कायम आहे. स्वतःला ओरिजिनल मेंढपाळ म्हणून घेण्यात पडळकरांना मोठा अभिमान वाटतो. ते म्हणतात, मी कोणताही कॉर्पोरेट धनगर नाही. आजही माझ्याकडे स्वतःच्या मेंढ्या आहेत आणि माझं प्राथमिक शिक्षणच मुळी शेळ्या मेंढ्यांच्या जीवावर झालंय. ग्रामीण संस्कृतीशी असलेले हे घट्ट नातं कदाचित त्यांना राजकारणात तळागाळातील लोकांशी जोडून ठेवतं. त्यांच्या या मातीशी असलेल्या नात्यामुळेच त्यांच्या कामाला एक वेगळी धार प्राप्त होते. पडळकर केवळ एक राजकारणी नाहीत, तर त्यांच्यात एक उपजत कलाकारही दडलेला आहे. अभिनयाची आणि गाण्याची त्यांना प्रचंड ओढ आहे.
धुमस या मराठी चित्रपटातून त्यांनी अभिनयाचा पडदा देखील गाजवलाय. इतकंच नाही तर त्यांची गाणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. 2 महिन्यापूर्वीच त्यांचं आमच्या नादाला लागण्याआधी एकदा होळकर शय आठवा हे गाणं प्रदर्शित झालं होतं आणि अवघ्या काही दिवसात त्याला 1.2 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले. हे गाणं म्हणजे त्यांच्या राजकीय प्रवासातील संघर्षाचं आणि इतिहासाच्या अभिमानाचं प्रतीक मानलं जातं. एकूणच काय तर गोपीचंद पडळकर हे व्यक्तिमत्व केवळ राजकारणापुरतं मर्यादित नाही. त्यांचं लग्न न होणं हे त्यांच्या व्यस्त राजकीय जीवनाचा भाग असला तरी त्यांनी लग्नाचे पर्याय खुले ठेवले आहेत. आता नवरी मुलगी कधी मिळणार आणि पडळकरांच्या लग्नाची सनई कधी वाजणार याकडं महाराष्ट्रातील त्यांच्या तमाम समर्थकांचे डोळे लागून राहिलेले आहेत. तोपर्यंत मात्र पडळकर आपल्या आक्रमक शैलीत आणि रॉयल अंदाजात महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडवतच राहतील यात शंका नाही. तर मंडळी, पडळकरांच्या बोलण्याचा रोख पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट आहे. त्यांनी लग्नाचा दरवाजा बंद केलेला नाही, फक्त त्यावर अजून वेलकमची पाटी लावलेली नाही, शपथ नाही आणि अजेंडाही नाही असं म्हणत त्यांनी चेंडू पुन्हा एकदा नशिबाच्या कोर्टात टाकलेला आहे. पण जनता तरी कुठं गप्प बसणार? जो नेता मेंढपाळांच्या प्रश्नावर विधानसभेत तुटून पडतो, जो स्वतःला ओरिजिनल म्हणवून घेताना ढोल वाजवतो आणि गाणी गातो, त्याच्या लग्नात किती मोठा राडा आणि गुलालाची उधळण होईल याची कल्पनाच केलेली बरी. पडळकरांनी जरी सांगितलं असलं की नवरीचा शोध सुरू नाही, तरी त्यांच्या लाखो समर्थकांच्या नजरा मात्र आता त्यांच्यासाठी आमदार साहेबांना साजेशी मुलगी शोधायला लागलेल्या असणार यात शंका नाही. राजकारणातला हा धुमस कलाकार संसाराच्या गाण्यात कधी सूर मिसळणार हे पाहणं खरोखरच रंजक ठरणार आहे. एक तर नक्की आहे, ज्या दिवशी पडळकरांची सनई वाजेल त्या दिवशी अवघा महाराष्ट्र टीव्ही समोर खिळून बसेल. तोपर्यंत मात्र त्यांच्या राजकीय तोफेचे गोळे आणि लग्नाबद्दलच्या या चटपटीत गप्पा अशाच रंगत राहतील.